आजच्या स्त्रियांना सांगायचं आहे, 28व्या वर्षी विधवा झालेल्या एका स्त्रीने पुढे 30 वर्ष असं राज्य केलं की जग तिला फिलॉसॉफर क्वीन असं म्हणालं. तिचं नाव अहिल्याबाई होळकर. त्यांनी आयुष्यात किती हरवलं, पती, सासरे, मुलगा, मुलगी कुणी असतं तर खचलं असतं, पण अहिल्याबाई म्हणाल्या, माझं दुःख माझं आहे, पण माझी प्रजा माझी जबाबदारी आहे. त्यांनी शिकवलं आजच्या स्त्रियांना, पहिली गोष्ट, शिक्षण सोडू नका. त्या शिक्षणाने त्या राज्य करू शकल्या. दुसरी गोष्ट, दुःखात कोसळू नका. दुःख येतं जातंही. तिसरी गोष्ट, स्वाभिमान कधी सोडू नका. त्यांनी सती जाण्याचा नकार दिला आणि जगण्याचा निर्णय घेतला. त्याच निर्णयाने लाखो माणसांचं आयुष्य बदललं. चौथी, सेवाच सर्वोच्च पूजा. त्या स्वतःसाठी कधीच जगल्या नाही आणि म्हणूनच आजही कोट्यावधी मनांमध्ये त्या लोकमाता म्हणून जगतात. अहिल्याबाईंची ही संपूर्ण प्रेरणादायी कहाणी पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये आहे. एकदा बघा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीला शेअर करा जिला आज प्रेरणेची गरज आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.